हा खरा रोहन, ताजा रोहन म्हणायचा याला. बघा खाल्लं पण कसा निसर्गान पण किती चांगला हे करतो बघा. त्याला माहिती आहे ही रोहना माणूस खायला येणार, मग त्याला ती सहज मिळावी म्हणून त्याने केलं काय, निसर्गाच्या सगळ्या हिरव्या रंगामध्ये बरोबर एक पांढरा रंग दिला ह्या रोहनानं. म्हणजे लांबनं लगेच दिसतो. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजली मंडळीनो, सगळ्यांना सुप्रभात. मंडळीनो, आता मी चाललाय रोहना आणायला. सकाळचं 7:30 वाजलंय, रानात जात आहे. आता सध्या काय आहे, रोहनांचा सीझन आहे. आणि ना मी गावात वाडीत फिरताय ना, मधल्या वाडीत बघताय तर जो तो रोहनात जमवतोय. मी एवढा फिरता तर मला कुठं दिसत नाही. ते म्हणजे परवा रेशन आणताना 2-3 दिसली तेवढीच, आणि त्याच्यानंतर त्या वहिनींचं सूप भरून आणली त्याच जागेवर आजूबाजूला. मी काय फिरला नाही. तर म्हटलं आत्ता आपण शांत बसून नाही जमणार. हे बघा छत्री घेतले, पिशवी घेतले. म्हटलं आता जो सगळ्यांचा रेकॉर्ड तोडतात, तर मग आता जाता आमच्या रानात ओंबराल्याकडं. तर बघूया किती रोहना मिळतात. तुम्ही पण व्हिडिओमध्ये राहून रोहना मी कशी जमवता, किती मिळतात त्याची मजा घ्या. शेवटपर्यंत राहा, म्हणजे शेवटला किती मिळतात ते बघूया. चला आलाय आता घराटवरच्या शाळेच्या वाटेला, तिकडनंच आडवा जाऊन सुरुवात करूया. हां, इथनं असा खाली जाऊया. आता इथनं आडवा असा जायचा. सगळा जंगल झालाय, काय वाट राहिली नाही, तरी पण फिरूया. इथनं जायचं, ही वाट तरी आहे काय करायचा. नको, वरनं जाऊ. चला मंडळी, रोहना दिसली काय? ही बघा, ही जीतम जीतम जीतम. पण काय जरा उशीर झालेला आहे. रोहना बरीचशी खराब झालेली दिसतात. बघा इथं आहे. काल सकाळची आहेत का बहुतेक, काल सकाळी यायला पाहिजे होतं काय, तरी पण आहेत. काढायची, सगळी काढायची. हे बघा इथं पण आहेत. अगदी वाटजवळ, अजून आपल्या भावकीच्या जास्त पुढं पण आला नाही मी. कुठं आहे माहिती आहे, शाळेची वाट सुरू झाली का हा इथं खोबरांबा आहे, तिथं आहे. चला आता काढूया पटापट. कालची आहेत, जर अशी नरम झाली. आणि लपडा काय होतंय माहिती आहे, आता गवत कोण साफ करीत नाही ना, त्या रोहनांना बघा पहिली ही उलटी करून बघायची खराब आहेत काही. खराब असली तर घ्यायची नाही. हां, ही जास्त जरा खराबच झालेलं दिसतंय, पण ठीक आहे घेऊया. देठ जरा चांगलं असतात. अगदी ताजी कधी मिळतील, आज सकाळी आलेली असतील ती. म्हणजे ह्यांना बहुतेक मी काल सकाळी यायला हवा होता. या गवतातनं वर त्यांना व्यवस्थित येता येत नाही, मग ती तुटतात. हे बघा, हरकत नाही, अशी पापडायची. नाही तुटली तर मग घ्यायचा तो. लय भारी रोहना. आयला तुटला रे. ह्या गवतातनं वर येत नाही यार. ह्या गवत काढायची, परत शेती चालू करा रे. शेती बंद झाल्यापासून गवत काढायचं प्रमाण कमी झाला, त्यामुळे आमची रोहना वर येत नाही नीट. हा काय गेलीच सगळी रे, काल यायला पाहिजे होता. हरकत नाही, सगळी एकत्र करूया. किती मिळतात बघू आपल्याला इथं एका जागेवर. अजून कुठं होता का? हा इथं एक बारका. 4-5 अजून. मिळतील. सुरुवातीलाच मिळली एवढी, म्हणजे अजून आपण रानात भरपूर मिळणार. चला पुढे जाऊ. हा बघा, आता तिथनं खालच्या बाजूला आपल्या महाडी कोठारात जायची, शाळेत जायची जुनी वाट आहे, तिकडे उतरलाय जंगलात एवढ्या. तर इथनं व्हिडिओत मी एवढा एक्साइटमेंटनी बोलताय का पहिलीकडे तुक्या म्हणा माझा आवाज जायत असेल. हा बघा इकडे कुठं आहेत, इथे कुठेतरी दिसलाय. हा बघा हाय रे हाय. अरे ताजा हाय, ताजा आहे मस्त. नाही, ठीक आहे, अगदीच खराब नाही. चला मंडळी, बघा ज्याच्या शोधात आपण सकाळपासून फिरताव आहे, ती वस्तू आपल्याला मिळली. म्हणजे रोहनामधला सगळ्यात आवडता प्रकार त्याचं कलू म्हणतो आम्ही, कलू. हा बघा किती आहेत. हा म्हणजे पसरायच्या आधी, कारण ही काय खराब व्हायचा प्रश्नच नाही. एकदम ताजे असतात, एकदम फ्रेश, कडक एकदम. हा बघा इथं रोहना पण आहेत, आणि कमी नाही आहे. तुम्ही बघा आता पूर्ण व्हिडिओ. इथं 4-5 हात चोंडा भरून आहेत. हे बघा इथं माझा चुकून पाय पण पडेल एवढी आहेत. हे बघा इथं आहेत. इथं रोहना आलेत. शाबास रे शाबास, एकटाच आल्याचा फायदा आहे. आता सगळी रोहना माझी. ह्या चोंडा भरून आहे. तिथं पिशवी ठेवली. चला आता इकडनं सुरुवात करता.
कळू टाईट असतात उचलायला, पुरं येत नाही, तुटतात. एवढं नाही पण हां बघा कसं मस्त आहेत. पक्क येत नाही. पाऊस असल्यावर मस्त हा वरचा टोक आहे ना, हाताला बुळबुळीत लागतं. लय भारी फिलिंग वाटतं हात फिरवायला याच्यावरनं. म्हणजे का तो ताजेपणाचा सिम्बॉल आहे, साईन आहे. पाऊस नसला का मग सुकतं, खराब होतो. आणि दुसऱ्या दिवशी जी असतात दोन्ही ती पण अशी बुलबुलीत नाही होत. हा बघा असा अक्का आला मस्त. इथं सगळी जमा होतात एका ठिकाणी, सगळी ताजी आहेत. एकूण एक रोवन ताजा आहे. त्याला पाऊस नसती ना रिपणिपणं चालू तर छत्री ठेवली असती काढून, अडचण होते मला. हा रे वा रे वा मस्त. बघा हा त्याच्यापेक्षा लांब आला. इथंच ठेवता सगळे आता. हां व्हिडिओच्या नादात काय विसरायला व्हाय नको, सगळी काढायची. थांबा इथं पण आहे. हा जरा गेलाय कामातनं, पण घेऊया आता. पिशवी जवळ ठेवूया. गावात नसता तर हात रोवन किती वर आला असता. आता सांगा मला तुम्ही. बघा आता इथं रोवन दिसतंय नाही, पण ह्या गवताखाली आहे. गावात काढायला या रे भावानो, गावाला शेती करा सगळ्यांनी दरवर्षी. हां शाबास बाबूदादा की जय. आता अजून कुठं आहे? तुम्हाला पण दिसली तर सांगा पटकन ना कमेंटमध्ये. मी एका बाजूला शोधित राहीन, दुसरीकडे असायची. चला ही काढतो. सुरुवातीला दिसली होती ही. वरनं पाणी पडतं ना छत्रीतनं काय काय, थोडा मोबाईल लगेच व्हिडिओ बंद होतो. तुटला रे. तुटल्यावर नुकसान होतो. आतला तर देठ मिळत नाही नाका, त्याची पण मस्त भाजी होती ना त्याच्यात मिक्स. हे बघा अजून भरपूर आहेत. अजून भरपूर आहेत. छत्रीमुळे काळोख येतो ना तुमच्यावर, काय करणार. म्हणजे व्हिडिओ जरा ब्लॅक दिसतो. बस आता व्हिडिओ नंतर शेवटला दाखवता. बघा या बारक्याच्या तोंडात एवढी मिळली, आणि हिथं कायच नाही. अजून भारी गोष्ट तुम्हाला दाखवता. आता आपण ह्या तोंड्यात काढलेली ना, आता ह्याच्या खालच्या तोंड्यात उतरायचं. ही बघा किती, इथं तर त्याच्यापेक्षा भारी आणि मोठी मोठी. हा बघा ह्या फांदीच्या अडकूस ही बघा. हां त्याच्या लगेच पुढं पण. हां ही दिसली, नीट दिसली. हां त्याच्या पुढं ह्या बांधाला 2-3 काढली. त्याच्या पुढं अजून ही बघा. आज माझी मजा आहे. आज रुपयाची चांदी उडा माझी. शाबास. अजून कुठं काय पुढं असतील. आता ही काढून घेतो पहिली. हां बाबांची छत्री नीट संपलायला हवी बुवा. नाही तर रोवणं काय महत्त्वाची नाही, टोपलीवर नेली तरी चालतील, पण छत्रीला काय व्हायला नाही पाहिजे. हां तुम्हाला माहिती नाही बाबा कसं आहेत. 1 2 एकदम ताजी हो, म्हणजे आजच आलेली. ही बघा एकदम मस्तच. ही बघा बघा कशी दिसते. हां दिसली काय. हा खरा रोवन, ताजा रोवन म्हणायचा याला. बघा खालनं पण कसा एकदम भारी. चला एक फोटो काढूया. फोटो अशी मस्त झुपक्याचा. कसा काढतात फोटो. कसा आहे एकदम ओरिजिनल मंडळी. बघा एकदम फ्रेश. मी रोवना शोधित अगदी गराटेवाडीच्या जवळ येऊन बसलाय. आमच्या त्या गराटेवाडीतल्या दादांचे काजूचा प्लॉट आहे ना, हा इकडं साप किल्ला, त्याच्या पलीकडे सगळे काजू आहेत. तिकडं आहे मस्त. चला काढूया. फ्रेश आहे.
3. तिकडं पुढं पण दिसला काय पांढरा? हा, निसर्गान पण किती चांगला हे करतो बघा. त्याला माहिती आहे ही रवना माणूस खायला येणार, मग त्याला ती सहज मिळावी म्हणून त्याने केलं काय, निसर्गाच्या सगळ्या हिरव्या रंगामध्ये बरोबर एक पांढरा रंग दिला ह्या रवनानं. म्हणजे लांबनं लगेच दिसतो आणि गवताच्या वर आल्यावर असा गोल पसारतो, त्यामुळे अजून मोठा दिसतो त्या व्यवस्थित. हा 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 हा. ए शाबास. 4 5. हे बघा इथं एवढी मिळली आणि लगेच ह्या बांधाच्या खाली ही बघा किती आहेत, दिसली. पण अडचण अशी आहे का इथनं आपल्याला उतरायला हवी करवंदीची जाळ आहे, तर ह्या भुसकीतनं वाकून उतरूया. भरपूर मिळलेत. अगदी आता मी गराटेवाडीतल्या सोलकरांच्या बावीजवळ आला आहे, म्हणजे आपल्या शाळेच्या मागच्या बाजूला खाली. पाण्याचा आवाज पण येतो उपलडीचा. तर आता इथनं विहिरीजवळनं वर जाऊ. हा बघा, हा काचलाच्या पर्याला थोडा पाणी आहे, आता पाऊस लागला त्याचा. आणि ही इकडं विहीर, ही विहीर आहे. विहिरीला किती पाणी बघू. हा बघा घर बघा वरती. चला, एका हातानं मोबाईल धरलाय तो, बोलायच्या ना तर मोबाईल पडायचा. आपण निघूया. कुठनं? खालनं. बघा बारकासा धबधबा. हा कुठनं आलाय त्याचा जरा शोध घेऊया वर जाऊन. हा चोंडा भरलेला आहे त्याचा आहे. तर आपण कुठनं तरी येत असेल उपलढीचा पाणी. पाऊस हा भरपूर लागला ना रात्री, जाम लागलाय. लागू दे, असाच लागू दे बुवा. हां, आपण आता शाळेच्या वाटेजवळ आलेला आहे. तर बघा इकडनं पाणी येते, झालं तोंड भरलेलं आहेत ना. आता आपण पुढे नाही यायचं, इथनं मागं फिरायचं. ही शाळेची वाट इथं या भाताच्या वाटं, आणि असं जायचं, तिकडं जायचं आता घराकडं. भरपूर रवना शोधली. आता ओंबऱ्यालाकडनं खालच्या डागन खाली उतरता, ओंबऱ्यालाकडच्या डागन खाली उतरता घरात जायला. आणि रवना भरपूर, म्हणजे सांगता तुम्हाला अंदाजावरनं पिशवीच्या वजनाच्या 5 किलोपेक्षा जास्त. मी पिशवी भरायला आले तर घरात जाऊन तुम्हाला ताटात ओतून दाखवीनच. आणि जरा घाईघाईत उतरताय का, कारण रवनांच्या नादात ना आमच्या शाळेच्या सोलंकी सरांनी काही काम सांगितलं होतं, आता विसरला मी. नशीब त्यांचा फोन आला, नेटवर्कमध्ये होता वर म्हणून, आणि म्हणून मी लगेच खाली उतरता येईल. तर अजून अर्धा तास मी फिरला. हे बघा एवढे आणलेत. आता त्याच्यात ना भरपूर वजन झाला, त्यामुळे चेमाटली. आणि काय काय एकदम कालची आहे थोडीशी, ती खराब होणार. मग आई तिथली साफ करताना काढी. फ्रेश बी शायद भरपूर. चला आता हा व्हिडिओ संपवता. कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा, आणि आवडले असेल तर लाईक शेअर करा, आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनल सबस्क्राईब करा. टाटा.